Hello everyone, welcome in this video lecture. Myself, Professor Bhaskar Ankush, working as Assistant Professor at Department of Chemistry at Kairasika Mahavidyalaya, Devni, District Latur. Today we will see the rotational spectra in which the selection rule of rotational spectroscopy and isotopic effect. Now the selection rule for the rotational spectroscopy, that is which transitions are allowed transition and which transitions are forbidden transitions, that is called as selection rule, or which molecules are active in this spectroscopy and which molecules are inactive, that is called as the selection rule. A polar molecule having dipole moment are microwave active and show rotational spectra, but all transitions between any two rotational energy levels are not permissible. The quantum mechanics permits only those transitions in which rotational quantum number, that is J, increases or decreases by unity. This is called as a selection rule. म्हणजे ज्या मॉलिक्यूल मध्ये डायपोल मोमेंट असते, म्हणजे त्यामध्ये प्लस मायनस चार्जेस तयार होऊ शकतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायपोल तयार होऊ शकतात, तेच मॉलिक्यूल याच्यामध्ये फक्त ॲक्टिव्ह असतात किंवा मायक्रोवेव्ह किंवा रोटेशनल स्पेक्ट्रा ते दाखवू शकतात. ज्या ट्रान्झिशन्समध्ये दोन एनर्जी लेवल जे ॲडजस्टंट असतात, ज्याचे जे व्हॅल्यू हे दोन्हीचा जे व्हॅल्यू डिफरन्स हे फक्त +1 किंवा -1 असेल, म्हणजे खालच्या एनर्जी लेवलवरून जर अप्पर एनर्जी लेवलला जात असेल, समजा 1 वरून जे व्हॅल्यू 1 टू जे व्हॅल्यू 2, जे इक्वल टू 1 टू जे इक्वल टू 2 ला जर ट्रान्झिशन होत असेल तर हे अलाउड ट्रान्झिशन असेल. परंतु जे इक्वल टू 1 टू जे इक्वल टू 4 किंवा जे इक्वल टू 3 जर असेल तर हे 2 किंवा 3 चा डिफरन्स आहे, तर हे फॉरबिडन किंवा नॉट अलाउड ट्रान्झिशन असेल. The selection rule for diatomic rigid rotator is the allowed transitions. Selection rule for allowed transition is delta J equal to plus or minus 1. -1 म्हणजे काय असेल, अप्पर लेवलवरून लोअर लेवलला जर मॉलिक्यूल येत असेल किंवा ट्रान्झिशन होत असेल तर त्याला आपण इमिशन स्पेक्ट्रा असं म्हणतो, आणि लोअर टू अप्पर जर होत असेल बाय ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी त्याला आपण ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा असं म्हणतो. And those transitions in which delta J is not equal to plus or minus 1, the delta J चा डिफरन्स जर +2 किंवा -2, +3 -3, +4 -4 असा जर असेल, प्लस किंवा -1 जर नसेल डिफरन्स, तर त्या सगळ्या ट्रान्झिशन काय असतात, रोटेशनली फॉरबिडन ट्रान्झिशन्स असतात. All other transitions, that means which having delta J is not equal to plus or minus 1 are spectroscopically फॉरबिडन ट्रान्झिशन्स. हे बघा या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता, या डाव्या साईडला हे सगळ्या जे व्हॅल्यू आहेत म्हणजे एनर्जी लेवल, हे जी काही रोटेशनल क्वांटम नंबर 0 1 2 3 4 असे, आणि इकडे त्याच्या एनर्जी आहेत ही 0 2b 6b. b इज अ रोटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपण याच्या अगोदरच्या इक्वेशन मध्ये बघितलेली आहे. तर हे इथं पाहू शकता तुम्ही, जे इक्वल टू 0 टू जे इक्वल टू 1, म्हणजे इथं काय होईल, डेल्टा जे इक्वल टू +1, तर हे अलाउड ट्रान्झिशन आहे. यामध्ये जे इक्वल टू 1 टू जे इक्वल टू 2 हे सुद्धा अलाउड. या सर्व ट्रान्झिशन काय आहेत, अलाउड ट्रान्झिशन. परंतु ह्या 0 पासून 2 किंवा 0 पासून 3 0 पासून 4 एनर्जी लेवलला जात असेल किंवा त्याच्या रिव्हर्स वरून खाली जर त्यांच्या डेल्टा जे ची व्हॅल्यू प्लस किंवा -1 नसेल, म्हणजे समजा 4 वरून डायरेक्ट 2 ला येते, 4 वरून डायरेक्ट 1 ला येते, 4 वरून 0 येते किंवा याच्यावरही पण एनर्जी लेवल असतात, तर प्लस किंवा -1 नसेल तर ते फॉरबिडन ट्रान्झिशन असतात. आणि ज्यांचा डेल्टा जे इक्वल टू +1 किंवा -1 असेल, म्हणजे 1 चा डिफरन्स असेल, तर त्या सगळ्या अलाउड ट्रान्झिशन असतात. दीज आर द सिलेक्शन रूल ऑफ रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी और मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रोस्कोपी. नाउ व्हॉट इज द आयसोटोपिक इफेक्ट, म्हणजेच काय,
समजा आयसोटोप्स म्हणजे काय आपल्याला माहित आहे. आयसोटोप्स आपण BSc फर्स्ट इयरमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकले. आयसोटोप म्हणजे एकाच एलिमेंटचे वेगवेगळे आयसोटोप असतील. म्हणजे याची समजा हायड्रोजनचं प्रोटॉन, ड्यूटेरियम, ट्रिटियम म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतो परंतु ज्याचे मास नंबर डिफरंट असतो. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या समान असते, न्यूट्रॉनची संख्या डिफरंट असते म्हणून त्याचा मास नंबर डिफरंट असतो. त्याला आपण म्हणतो आयसोटोपिक इफेक्ट. आणि याचा मास नंबर वेगळा असल्यामुळे त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज हे डिफरंट असतात. फॉर एक्झाम्पल आपण कार्बन हा एलिमेंटचे दोन आयसोटोप असतात. म्हणजे कोणता, C12 आणि C13. ज्याचं कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे आणि एका कार्बनचा जो आयसोटोप आहे त्याचा मास नंबर 12 असेल तर त्याला C12 म्हणतो. आणि ज्याचा ॲटॉमिक मास जर C13 असेल तर त्याला C13 असं आपण म्हणतो. म्हणजेच या दोन्ही आयसोटोप एकाच मूलद्रव्याचे असतील तरी त्यांचा ॲटॉमिक मास वेगळा असल्यामुळे त्यांचा स्पेक्ट्रा सुद्धा वेगवेगळा दाखवला जातो. त्यालाच आपण याच्यामध्ये आयसोटोपिक इफेक्ट किंवा आयसोटोपिक सबस्टिट्यूशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल CO मॉलिक्यूल आहे, कार्बन मोनॉक्साईड, तर त्याच्यातला कार्बन हा दोन वेगवेगळे आयसोटोप असतील, C12 आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये C13, तर त्या दोन्हीचा स्पेक्ट्रा हा वेगवेगळा असेल किंवा त्याची ट्रान्झिशन एनर्जी लेवल मधला डिफरन्स हे वेगवेगळा असेल. आयसोटोप मीन्स द ॲटम ऑफ सेम एलिमेंट विथ डिफरंट मास नंबर्स. When a particular atom in a molecule is replaced by its isotope, there is no appreciable change in the bond length. However, the total mass of molecule, hence its moment of inertia and rotational constant changes. म्हणजेच काय, त्याची बॉन्ड लेंथ चेंज होत नाही आयसोटोप बदलल्याच्या नंतर, परंतु त्याचा मोमेंट ऑफ एनर्शिया चेंज होतो. म्हणून रोटेशनल कॉन्स्टंट सुद्धा चेंज होतात. रोटेशनल कॉन्स्टंट काय असतात, B, कॅपिटल B. फॉर एक्झाम्पल, ऑन गोईंग फ्रॉम C12 टू C13 देर इज इनक्रीज इन अ मास, देअरफॉर मोमेंट ऑफ एनर्शिया increases and hence rotational constant decreases. That is B. हे काय, B is a rotational constant of C12 and B dash is a rotational constant of C13. This change will be reflected in the rotational energy level and spectral lines for carbon monoxide. ही CO जे आहे कार्बन मोनॉक्साईड, याच्यामध्ये हा पहिला आयसोटोप आहे C12O आणि ह्याच्यात C13O as shown in the figure. Here you can see the effect of isotopic substitution. In this left hand side, in this carbon monoxide molecule, there is carbon is a C12 isotope of the carbon, and in this right hand side, in this CO molecule, carbon is in the C13 isotopic form. आता या दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे, इकडची जी काही व्हॅल्यू आहे 0, याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाही, परंतु जसं जसं आपण वर जाऊ म्हणजे जेची व्हॅल्यू वाढत जाईल तसं इकडल्या C13 या आयसोटोप मध्ये याची लेवल कंपॅरेटिव्हली हे लोअर एनर्जी असेल, लोअर एनर्जी लेवल असेल. हे बघा J6 हे J=6, J=6 हे याच्यापेक्षा थोडंसं खाली आहे, म्हणजे याची एनर्जी काय होते, याची डिक्रीज होते. फ्रॉम C12O into C13 C16O, mass increases and B value decreases. That is, it is inversely proportional to I, moment of inertia. So energy level lowers. म्हणजे ज्याचं मास नंबर इन्क्रीज झालं तर याचा रोटेशनल कॉन्स्टंट म्हणजे B व्हॅल्यू हे डिक्रीज होते, याच्यापेक्षा थोडीशी खालच्या लेवलला असतात उजव्या साईडचे. तेच आपण इथं पण दाखवू शकतो. स्पेक्ट्रम इट्स व्हॅल्यू इन सेंटीमीटर इनवर्स. हे बघा, हे जे काही पिंक कलरमध्ये, गुलाबी कलरमध्ये दाखवलेत हे C13 आयसोटोपची एनर्जी आहे, याच्यापेक्षा कमी असते. हे सगळ्या थोडे थोडे कमी असतात, परंतु शेवटी जे 0 व्हॅल्यू आहे किंवा 1 आहे त्यावेळेस मात्र इथं जास्त डिफरन्स नाही. दिस इज द इफेक्ट ऑफ आयसोटोप इन द रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. फ्रॉम दिस अबव फिगर it is clear that there is relative lowering of energy level with isotopic substitution, and
द स्पेक्ट्रम ऑफ द हेवियर स्पेसीज म्हणजे इकडला C13 shows smaller separation between the lines, that is B dash, than that of the lighter one 2B. इकडली जी काही ह्याला लायटर आयसोटोप म्हणतात, ह्याला हेवियर म्हणजे ज्याचा मास नंबर जास्त आहे त्याला हेवियर, ज्याचा मास नंबर कमी आहे त्याला लायटर आयसोटोप. याच्यामध्ये एनर्जी डिफरन्स हे बघा, J=5 to J=6 हा स्पेस जास्त आहे, एनर्जी डिफरन्स जास्त, त्याच्यामध्ये एनर्जी डिफरन्स कमी आहे. त्याच्यामधले एनर्जी लेवल किंवा जे काही जे व्हॅल्यू याच्यातली एनर्जी लेवल हे कमी होते. दिस इज द इफेक्ट ऑफ आयसोटोपिक सबस्टिट्यूशन ऑन द रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी. आयसोटोपिक इफेक्ट हे आपण दुसरी आकृती घेतली, त्याच याची एक दुसरी फिगर घेतलेली आपण, हे आपण समजण्यासाठी सोपं जावं म्हणून हे दुसरी आकृती आपण घेतली आहे. ऑन दिस ॲक्सिस देर इज अ एनर्जी ॲज वी गो फ्रॉम द लोअर लेवल टू अपर लेवल. As J value increases means its energy increases. This is for the CO molecule having C12 isotope, and this is for carbon monoxide molecule having C13 isotope. There is a decrease in the energy. इकडल्या तुलनेत आपण बघू शकता हे J=5 इथं असेल तर याचं J=5 हे लोअर लेवल. आयसोटोपिक इफेक्ट मध्ये काय होतं, दिस एनर्जी इज डिक्रीजेस. द इफेक्ट ऑफ आयसोटोपिक सबस्टिट्यूशन इथं सुद्धा तेच आहे. हे बघा या इथं खाली बघू शकता आपण, जसं इथं एनर्जी डिफरन्स कमी आहे तसं इथं सुद्धा एनर्जी डिफरन्स कमी आहे. हे बघा खूप जवळ येते इथे आणि ह्याची एनर्जी काय होते, डिक्रीज होते. द इफेक्ट ऑफ आयसोटोपिक सबस्टिट्यूशन ऑन एनर्जी लेवल अँड हेन्स रोटेशनल स्पेक्ट्रम ऑफ डायटोमिक मॉलिक्यूल सच एज कार्बन मोनॉक्साइड. फ्रॉम the decreased separation, the atomic weight of an isotope can be determined precisely. For example, the first rotational absorption of C12O and C13O were observed at 3.8425 centimeter inverse and 3.67337 centimeter inverse respectively. म्हणजे त्याचा जो काही रोटेशनल ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे C12 आयसोटोपचा कार्बन मोनॉक्साईडची हे व्हॅल्यू येते जिची ॲब्सॉर्प्शन व्हॅल्यू, आणि याची C13 ची हे व्हॅल्यू येते. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर याची व्हॅल्यू बी व्हॅल्यू हे डिक्रीज आहे, याच्यापेक्षा बघा 3.8 याचा आहे 3.6. म्हणजे आयसोटोपिक ज्याचं हेवियर मास नंबर जास्त असेल तर त्याची एनर्जी लेवल किंवा बी व्हॅल्यू डिक्रीज होते. द व्हॅल्यूज ऑफ रोटेशनल कॉन्स्टंट डिटरमाइंड फ्रॉम दिस फिगर आर B=1.92 centimeter inverse and for B dash =1.83669 centimeter inverse. Now we can write the B is the rotational constant of C12 and B dash is a rotational constant of C13. It is equal to H upon 8 pi square IC into 8 pi square I dash C upon H is equal to I dash upon I equal to mu dash upon mu. As there is a no change in the bond length, mu dash upon mu is equal to B upon B dash equal to 1.92118 upon 1.83669 equal to 1.046. But we have the mu, it is the mu is nothing but the reduced mass, mu dash upon mu equal to mu dash 1 into mu 2 upon mu dash 1 plus mu 2 into m1 plus m2 upon m1 into m2 is equal to 1.046. This is equal to this value. By putting and multiplying we get this m1 dash equal to 13.007, where m dash is the atomic weight of the C13. The microwave studies help extremely precise or correct determination of atomic weight. म्हणजे आयसोटोपिक इफेक्ट वरून आपण याची मास नंबर काढू शकतो जो काही आयसोटोप आहे त्याचं. थँक्यू. तर इथं आपण थांबू, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.